नमस्कार, मी स्वाती गोडसे. टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बुलेटिन्स मध्ये आपलं स्वागत. पाहूयात सविस्तर वृत्त. पुणे नगर महामार्गावर वाघोली हद्दीतून जाणारा महामार्ग हा सध्या काही दिवसांपासून मृत्यूचा सापळा ठरत आहे. या महामार्गावर पुणे नगर महामार्गाचे रुंदीकरणाचं काम सुरू करण्यात आलं असून या ठिकाणी गेल्या 15 ते 20 दिवसांपासून ठेकेदारांनी केवळ अर्धवट आणि निकृष्ट दर्जाचं काम केलं असून हे काम पूर्ण न करता अर्धवटच ठेवण्यात आलं असल्याने या ठिकाणी वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होताना दिसतेय आणि त्यामुळेच या महामार्गावर लहान मोठे अपघात होण्याचं प्रमाण वाढलं आहे. मृत्यूचा सापळा बनलेल्या या महामार्गाकडे इथल्या स्थानिक प्रतिनिधीकडून पूर्णतः दुर्लक्ष केलं जात आहे. या रस्त्याची झालेली दुरावस्था पाहता या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणचे नागरिक त्रस्त झाले आहेत. परिणामी संतप्त नागरिकांकडून या ठिकाणच्या रस्त्याचं अर्धवट सोडलेलं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीतील भाजपचे नागपूर मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी परवा परिवहन मंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. या शपथविधी सोहळ्यानंतर गडकरींनी काल आपल्या जन्मदिनाच्या निमित्ताने नागपूरमध्ये आगमन केलं. यावेळी नागपूर येथे भाजप कार्यकर्त्यांनी गडकरींचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. तसंच काल 27 मे हा गडकरींचा जन्मदिवस असल्याने भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये गडकरींनी केक कापून आपला जन्मदिन साजरा केला. भाजपाचे ज्येष्ठ नेता तसंच परिवहन मंत्री म्हणून शपथ घेतलेले नितीन गडकरी यांचं काल भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या थाटात स्वागत केलं. तसंच त्यांच्या जन्मदिनानिमित्त गडकरींना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून नितीन गडकरी यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. यावेळी नितीन गडकरी यांनी केक कापून आपला जन्मदिवस साजरा केला. माजलगाव इथल्या धरणात मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छीमारांनी न्याय हक्कासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या मुलाबाळासहित जाळं लावून या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली आहे. या संदर्भात जाणून घेऊयात उपोषण करणाऱ्या मच्छीमारांनी दिलेल्या प्रतिक्रिया. जलाशयाचा ठेका माणिकशहा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेला दिला गेल्याने संस्थेकडून अडवणूक होत आहे. तसंच मासेमारी करणाऱ्यांना छळलं जात आहे. यामध्ये महिलांचे कपडे पळवणं, मारहाण करणं, झोपड्या पेटवणं, खोटे गुन्हे दाखल करणं, पाळीव गुंडांकडून मासे हिसकावून नेणं, दाब दडपशाही करणं असा प्रकार या ठिकाणी होत असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व प्रकाराला कंटाळून 4 ते 5 हजार मच्छीमार भोई समाज इतर ठिकाणी स्थलांतरित झाला आहे. अनेक लोक आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत आहेत. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी न्याय द्यावा या मागणीसाठी माजलगाव, वडवणी आणि आजूबाजूच्या परिसरातील 2 ते 2.5 हजार लोक जिल्हा कचेरी समोर आमरण उपोषणास बसले आहेत. जिव्हाळ्याच्या अशा मागण्यासाठी आम्ही राज्यभर आंदोलन करतो आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आज वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला होता. तो नुकताच संपन्न झाला आहे आणि आम्ही जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेऊन त्यांना आमच्या मागण्याचं निवेदन सादर केले. त्यांनी आम्हाला तात्काळ दखल घेऊन आमच्या भावना शासनास कळवण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आम्ही आता उद्यापासून काळ्या फिती लावून शासनाच्या निषेधमधून 30 तारखेपर्यंत सर्व काम करणार आहोत. परंतु दिनांक 31 जानेवारीपर्यंत जर शासनाने निर्णय नाही घेतला तर आम्ही 31 मेपर्यंत जर निर्णय घेतो. 31 मेला धरणे धरून 2 तारखेपासून राज्य पातळीवर आझाद मैदानावर धरणे धरणार आहोत. आमच्या सर्वात महत्त्वाच्या मागण्या ज्या आहेत त्यातली अत्यंत महत्त्वाची अशी आहे की समायोजित झालेल्या 1700 वैद्यकीय अधिकाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने बॅक इफेक्ट देण्यात यावा. आणि दुसरं म्हणजे की वैद्यकीय अधिकारी वारंवार गैरहजर अशा ज्या बातम्या येतात त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याचे कामाचे तास ठरवण्यासाठी शासनाने एक समिती गठीत केली होती. तिचा अहवाल पण आलेला आहे आणि वैद्यकीय अधिकाऱ्याचे कामाचे तास हे फक्त 8च असावेत. पण वैद्यकीय अधिकारी हा उच्च विद्याविषयीत असून सुद्धा त्याला मात्र कधीच पदोन्नती मिळत नाही आणि तो कायम खेड्यापाड्यामध्ये त्याला जीवन जावं लागतं आणि खेड्यापाड्यातल्या ग्रामीण जनतेची सेवा करत असताना सुद्धा आम्हाला पदोन्नती संधी नाही. ही अत्यंत दुःखद आणि खेदजनक बाब आहे. तर तात्काळ सिनियरिटी प्रमाणे पदोन्नती देण्यात यावी जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर आणि राज्य स्तरावर आणि सर्वांना पदव्युत्तर शिक्षण घेण्याची संधी मिळावी अशा अत्यंत महत्त्वाच्या मागण्या आहेत. राज्यभर हे आंदोलन सुरू आहे. आमचे राज्याचे अध्यक्ष राजेश गायकवाड यांनी वेळोवेळी माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्य सचिव जयंत भाटिया यांच्याशी संपर्क साधून या मागण्याचा हे केला, पाठपुरावा केला आहे. सर्वांनी या मागण्या आमच्या मान्य आहेत असं
मान्य केलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय महाबळेश्वर येथे आमच्या कार्यक्रमाला स्वतः हजर होते. त्यांनी त्याच वेळी आमच्या सगळ्या मागण्या आता स्वतः मान्य केल्या आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी करायला हे शासन मुद्दाम वेळ काढू धोरण करत आहे. म्हणून परळी शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. काल पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास परळी शहरातील स्नेहनगर भागातील शासकीय गोदामाजवळ हा मृतदेह सापडला असून या घटनेतील सदरील कर्मचाऱ्याचा खून झाला की विषबाधा असा संशय या ठिकाणी उपस्थित करण्यात येत आहे. काल पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख यांचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह स्नेहनगर भागातील झोपडपट्टीजवळ असलेल्या शासकीय गोदामाजवळ आढळून आला. पोलीस शिपाई घुगे हे फिरायला गेले असता त्यांना मृतदेहाजवळ गर्दी आढळून आली. त्यांनी पाहिले असता सदरील मृतदेह शेख यांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी याची माहिती पोलीस निरीक्षक गायकवाड यांना दिली. मृत शेख यांच्या अंगावर केवळ शर्ट होता, तर इतर कपडे मृतदेहापासून 100 फूट अंतरावर पडलेले दिसून आले. यावरून हा प्रकार घातपाताचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुंबईतील वन विभाग अधिकाऱ्यांच्या विरोधात बोरीवली नॅशनल पार्कमध्ये काल लाखो लोकांनी भव्य असा मोर्चा काढला होता. वन विभाग अधिकाऱ्यांच्या विरोधात काढण्यात आलेल्या या मोर्चातील सहभागी व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील वन विभाग हा गरिबांच्या घरावरून बुलडोझर चालवत आहे आणि त्यामुळे हे लोक बेघर होत आहेत अशी या लोकांची तक्रार आहे. कापाच्या महिला अध्यक्षा आणि आमदार असलेल्या विद्या चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली काल मुंबईच्या वन विभागासंबंधित तीव्र संताप व्यक्त करण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला होता. गेल्या 10 दिवसांपासून मालाडच्या आप्पापाडा, आंबेडकर नगर, पिंपरीपाडा इत्यादी परिसरामध्ये तोडफोडीची कारवाई चालू होती आणि याच तोडफोडीच्या कारवाईला काल थांबवण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 14 वर्षांपासून अशाच प्रकारची तोडफोडीची कारवाई मुंबईतील या परिसरामध्ये होत आलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर या प्रकरणात विद्या चव्हाण यांच्या मतानुसार मलाड पाडाच्या परिसरात ज्या भागात तोडफोडीची कारवाई आजपर्यंत होत आलेली आहे, खरं तर ती एक खाजगी मालमत्ता आहे आणि ही एक खाजगी मालमत्ता असून देखील या ठिकाणचे वन विभाग अधिकारी हे या खाजगी मालमत्तेला फॉरेस्ट प्रॉपर्टी सांगत आहेत. वन विभाग अधिकाऱ्यांच्या विरोधात काढण्यात आलेला भव्य मोर्चा जेव्हा वन विभाग अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं तेव्हाच थांबवण्यात आला. या ठिकाणचे मुख्य वन संरक्षक विकास गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व परिसरामध्ये करण्यात येणारी तोडफोडीची कारवाई ही त्या झोपडपट्ट्यांसाठी लागू करण्यात आलेली होती, जी झोपडपट्टी ही बेकायदेशीरपणे तयार केली गेली होती. बेकायदेशीरपणे बनवण्यात आलेल्या या झोपडपट्ट्यांची संख्या एकूण 15,000 एवढी असून जवळपास 33,000 झोपडपट्टी धारकांमधील एकूण 12,500 लोकांचं पुनर्वसन करण्यात आलं असून त्यांना राहण्यासाठी घरं देण्यात आलेली आहेत, अशी माहिती मुख्य वन संरक्षक विकास गुप्ता यांनी दिली. मात्र खरी परिस्थिती अशी आहे की या ठिकाणचे पुनर्वसनाचे काम सध्या बंद असून या ठिकाणचे वन विभागाचे अधिकारी आणि भूमाफिया यांच्या मार्फत पक्क्या घरांचं बांधकाम करून वीज मीटरची सुविधा उपलब्ध करून ही घरं बेकायदेशीरपणे विकण्याचं काम सध्या इथे चालत असल्याचा आरोप या मोर्चा कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. मेरे मन में ऐसी कोई शंका नहीं है कि सारा एरिया जिस एरिया को हम टैकल कर रहे हैं हमारे मैप में फॉरेस्ट करके दिखाया गया है और ये मैप जो है हाई कोर्ट में स्वीकार किया गया है और उसी हिसाब से बाउंड्रीज हैं उसकी और ऐसे एरियाज में जो अनधिकृत अतिक्रमण है उनके खिलाफ कार्रवाई हो रही है एज पर हाई कोर्ट आदेश. तो देखिए इसमें करीब 25,000 ऐसे अतिक्रमण हैं जो हमारी संजय गांधी नेशनल पार्क की बाउंड्री पे हैं जिनको हम अधिकृत कह सकते हैं जिन्होंने पैसे भरे हुए हैं और जिनका रिलोकेशन करवाया जाए. इसके अलावा करीब 15,000 कुछ अनधिकृत अतिक्रमण बोले जा सकते हैं जिनके जो 95 के बाद आए वहाँ पे और अभी वहाँ पे अपने को झोपड़ी डाली है. तो हमारा जो एक्शन है बेसिकली इन अनधिकृत अतिक्रमण के बारे में इनको हम चाहते हैं कि वो एटलीस्ट यहाँ से निकलना चाहिए और जो एरिया वेकेट होगा उसको फेंस ऑफ किया जाए, वहाँ पर प्लांटेशन किया जाए ताकि फ्यूचर में उसके ऊपर कोई किसी प्रकार का अतिक्रमण ना हो सके.
जिल्हा परिषदेच्या वस्ती शाळा शिक्षक नियुक्त्यांमध्येच शाळा केली जात असल्याचं स्पष्ट झालं असून बदल्या पदोन्नत्या तसंच दर्जावाढ ही संपूर्ण प्रक्रिया आचारसंहितेच्या कात्रीत आहे. तत्पूर्वीच जिल्हा परिषदेने काही निमशिक्षकांना शिक्षक म्हणून कायमस्वरूपी आदेश दिले आहेत, तर बंद वस्ती शाळेवरील निमशिक्षकांपैकी काहींनाच नियुक्ती आदेश दिले आहेत. त्यामुळे वस्ती शाळा शिक्षकांच्या नियुक्त्या संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या असून सीईओचा हा प्रताप सध्या चर्चेचा विषय बनला आहे. जिल्ह्यात एकूण वस्ती शाळा शिक्षकांची संख्या 650 इतकी आहे. याशिवाय विद्यार्थ्यांअभावी बंद पडलेल्या वस्ती शाळांवरील निमशिक्षकांचा आकडा 147 इतका आहे. शासन आदेशानुसार ज्या निमशिक्षकांनी बीएड पूर्ण केलं आहे त्यांची सेवा ज्येष्ठतेनुसार शिक्षक म्हणून नियुक्ती करायची होती, तर बंद वस्ती शाळेवरील शिक्षकांना निमशिक्षक म्हणून कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या देऊन नंतर त्यांचे बीएड पूर्ण करून घ्यायचं होतं. दरम्यान जिल्ह्यात मुख्याध्यापकांची 469 पदं मंजूर आहेत. 1477 प्राथमिक पदवीधर तर 6988 सहशिक्षकांची पदं देखील मंजूर आहेत. प्रत्यक्षात मात्र 410 मुख्याध्यापक, 499 प्राथमिक पदवीधर तर 7397 सहशिक्षक कार्यरत आहेत. महत्वाचं म्हणजे 100 अतिरिक्त शिक्षकांनाही नियुक्तीची प्रतीक्षा आहे. बदल्या, दर्जावाढ व पदोन्नत्या या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समायोजन केलं जाणार होतं, परंतु मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आणि आचारसंहितेमुळे सर्वच प्रक्रिया बंद झाली. रिक्त जागा, उपलब्ध शिक्षक हे चित्र स्पष्ट नसताना जिल्हा परिषदेने 650 पैकी 238 निमशिक्षकांना शिक्षक म्हणून आदेश दिले आहेत. आजही 412 निमशिक्षक शिक्षक पदाच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत. याशिवाय बंद वस्ती शाळा शिक्षकांना निमशिक्षक म्हणून सामावून घ्या असं 1 मार्च 2014च्या शासनादेशात म्हटलं होतं. त्यानुसार जिल्हा परिषदेने 147 पैकी केवळ 109 जणांना निमशिक्षक म्हणून आदेश दिले आहेत. त्यामुळे निमशिक्षकांना शिक्षक तर बंद वस्ती शाळेवर कार्यरत कर्मचाऱ्यांना निमशिक्षक म्हणून नियुक्त्या देताना उर्वरित लोकांना का डावललं याचं उत्तर सध्या गुलदस्त्यातच आहे. आणि यानंतर बातमी पाहूयात मुंबईची. मुंबईमध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी इतर लोकांकडून एनसीपी या नावाने पक्ष नोंदणी करण्यात आलेल्या चर्चेचं खंडन करत त्यांनी स्पष्ट केले की निवडणूक आयोगाने देखील या नोंदणीला रद्द केलं असून फक्त त्यांचाच पक्ष या नावाने राहील. तसंच अशा प्रकारच्या चर्चा या केवळ लोकांच्या दिशाभूल करण्यासाठीचा प्रयत्न असून यामध्ये तथ्य नसल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं. दरम्यान पाकिस्तानच्या पंतप्रधान मंत्र्यांची नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्यातील उपस्थिती ही दोन्ही देशातील संबंध मैत्रीपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचं पाऊल असल्याचं मतही यावेळी त्यांनी व्यक्त केलं. इसमें राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नाम से कुछ लोग पार्टी रजिस्टर करना चाहते थे. एप्लीकेशन उन्होंने किया था. जनवरी महीने में हमने उस पर आक्षेप लिया था. 21 मई को उस पर तारीख थी, हमने अपना पक्ष रखा और 26 तारीख को आदेश निर्गमित हुआ है कि एक नाम से नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी रजिस्टर है जिसका भाषांतर राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष होता है. 19 मई को चुनाव आयोग ने उसके भी आदेश दिए थे और कल राज्य निवडणूक आयोग ने उसके आदेश पारित किए हैं कि इस नाम से कोई पार्टी रजिस्टर नहीं हो सकती. हमें लगता है श्री श्रीवास्तव, श्री गंगवार जो लोगों में संभ्रम निर्माण करना चाहते थे उसको विराम लगा है. आणि या न्यूज बुलेटिन्स मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज. अचूक वेळ, खरी गोष्ट. नमस्कार.